अरे मजा आली ना. अरे बरं अरे भेटला तू मला. थोडीशी गाडी हवी होती रे. अरे ऍक्च्युली मी आता बाहेर चाललेलो, पण तुला आता अर्जंट हवी आहे का? अरे ऑर्डर्स मारायचे होते मला. अरे यार मी एक काम कर ना, थोड्या वेळाने जेवून तू खाल्लंयस का काय? हो खाल्लो रे, त्याचं टेन्शन नाही मला. मी जेवणच आलो येताना. नक्की? हो नक्कीच रे. आणि तसं काय पैसे वगैरे काय नसतील तर तुझं घर आहेस ना. अरे बाबा माझं घर आहे तेच तुझं घर आहे रे, येडा आहेस का? काय चल. टेन्शन नाही. ऐक मी तुला थोड्या वेळाने येतो, गाडी देतो. ठीक आहे? हो, चालेल. काय तोपर्यंत बघेल मी दुसरी गाडीचं अरे काय प्रॉब्लेम. बिनधास्त, काय मदत चल. लागली तर सांग हो, मला, चल. मी आहेच. नेहमी तुझ्याकडे गाडी मागतो, पैसे मागतो, हर एक गोष्टीत तुलाच विचारतो. कसं आहे ना, हा जो भिकारी मित्र आहे ना, म्हणजे माझ्या आईला जेव्हा डॉक्टरकडे जायचं होतं ना, तेव्हा तू नव्हतास. तेव्हा ना हा भिकारी मित्र होता. जेव्हा माझ्या बाबांना बँकेतून चेक आणायचा होता, तेव्हा तू नव्हतास. तेव्हा हा भिकारी मित्र होता. अरे एवढंच काय, जेव्हा मला ना माझ्या गर्लफ्रेंडबद्दल घरी सांगायचं होतं, तेव्हा माझ्या मागे हाच होता भिकारी मित्र. हा आणि माझी बहीण तुला माहिती आहे, माझ्या बहिणीला रात्री अपरात्री जेव्हा रिक्षा मिळत नाही ना, तेव्हा तिला घरी घेऊन यायला ना हाच भिकारी भाऊ असतो तिचा. आणि काय म्हणतो माहितीये, अरे माझी इथे स्विगीची ऑर्डर होती म्हणून मी तुला सोडायला आलो, तुला घ्यायला आलो. हाच भिकारी मित्र. कसं असतं ना, एखाद्याच्या खिशात किती पैसे आहेत, तो किती श्रीमंत आहे गरीब आहे हे बघण्यापेक्षा आहे ना, त्याच्या मनाची श्रीमंती किती मोठी आहे ना हे बघून मित्र करायचं.